श्री स्वामी समर्थ. तर आजची सुरुवात झाली स्वामींच्या दर्शनापासून. त्यानंतर घेतलं सूर्यदेवांचं दर्शन. एवढा जून महिना चालू झाला तरी देखील खूप कडक ऊन असतं. इकडे छान असा मनी प्लॅन्ट खिडकी शेजारी ठेवलेला आहे. ऊन सकाळचं बरोबर लागतं त्याला. तर आता घेतलाय मी हातात झाडू. आता सकाळची कामांची सुरुवात झालेली आहे घरं झाडण्यापासून. मुलांचं आवरून मुलांना शाळेत पाठवलं. म्हटलं आता घरातलं आवरावं. कालच मी ताक केलं होतं तर म्हटलं आज कढी करावी, कारण उन्हाळ्याचं रोज रोज भाज्यांना काय करावं तोही प्रश्न पडतो आणि भाज्याही चव देत नाही. म्हणून म्हटलं चला आज कढीच करावी. तर कढीवरून आठवलं की कढी उकळवताना आमच्या सासूबाईंच्या आई म्हणायच्या की कमी गॅसवर ढवळत ढवळत अशी कढी उकळवायची. आणि सासऱ्यांच्या ज्या आई होत्या त्या आजी सांगायच्या की की कढी अशी खळखळून उकळवायची. नेमकं कोणाचं ऐकावं तेच कळत नाही. आज पोळ्या बघून जरा समाधान वाटलं, कारण मागच्या वेळेस गिरणीवाल्याने खूपच जाड असं पीठ दळून दिलेलं होतं. त्यामुळे त्या पोळ्या अजिबातच चांगल्या येत नव्हत्या. कसं बसं ते पीठ संपवलं आणि दुसरं पीठ दळून आणलं. तर इकडे कढी म्हटल्यावर आमच्याकडे पीठ भरून मिरची ही 100% केलीच जाते. तर इकडे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात रेग्युलर सगळे मसाले टाकून घेतलेत आणि मिरच्या अशा मधून कापून ते आता मी तेलात थोड्याशा तळून घेते. मिरच्या तळेपर्यंत मी इकडे पीठ देखील भिजून घेते. पीठ हे खूप जास्त घट्टही नाही भिजायचं आहे किंवा जास्त पातळही नाही. आपण रेग्युलर जे भिजतो त्याच्यापेक्षा नॉर्मल थोडंसं घट्ट भिजायचं आहे. इकडे आता मिरच्या देखील माझ्या तळून झालेल्या आहेत. त्या मी आता पिठात टाकून 1-2 मिनटं गार होऊ देते आणि मग त्या पिठात मिक्स करून घेते. अशा प्रकारे मी एक मिरची व्यवस्थित मिक्स करून मी सगळ्याशा तेलात ठेवून घेते. आमच्या घरातली बाकीच्यांना अशा आवडतात तेलात डायरेक्टली टाकून, आणि बाकीच्यांना तेलात तळून आवडतात. तर हे मी ज्यांना तेलात तळून आवडतात त्यांच्यासाठी काढून ठेवलेल्या आहेत. आता माझ्या मिरच्या देखील छान अशा वाफून झालेल्या आहेत कमी तेलाच्या. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.